बसून बसून दमलेला आहे. हालत नाहीये चांगली. आता आम्ही पोहोचतोय. श्री स्वामी समर्थ. आज आम्ही चाललो आहोत शूटला. एक गणपती सॉन्गचं शूट आहे. त्याच्या शूटसाठी चाललो आहोत नायगावला. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहोत. एका छोट्याशा कारणामुळे सकाळी आम्हाला व्लॉग शूट करायला मिळालं नाही, जरा टेन्शन असल्यामुळे. सो आता आम्ही पोचलो नायगाव स्टेशनला. इथून आम्ही जाणार आहोत के भजनलाल स्टुडिओला. सो आपण भेटूया स्टुडिओच्या इथे. पोचलो आहे स्टुडिओला आणि हा इथे समोर स्टुडिओ आहे. सो आता स्टुडिओमध्ये गेल्यावरती काय काय मजा आणि काय काय शिव्या पोरांचा खायला आणि काय नाश्ता असेल. सो आता बघूया. कुठे गेली माझी बायको? हा इकडे सर पण नाही, एकच आहे. अशा प्रकारे आम्ही आलो आहोत आणि स्टुडिओला बघून खूप आम्हाला आनंद होत आहे. आणि तुम्ही बघू शकता बापांना बघून आम्हाला एक नवीन हुरूप आला आहे. गाईज आम्ही तर पोचल्यानंतर असे रेडी झालो आहेत. खूप एक्सायटेड आहे. थोडा टेन्शन येते कसं होईल शूट. सगळे प्रॉपर डान्सर सो मजा येणार आहे शूटला. सो बघूया, भेटूया शूटला. पोचल्यानंतर शूट लोकेशनवर असे काहीतरी रेडी झालो आहेत. सो याच्यानंतर मला नाही वाटत का टेक घ्यायला भेटेल. थोड्या वेळानंतर भेटूया. आमचा मोबाईल आता जमा होतोय. सो मला वाटतंय शूटमध्ये जर बिहाइंड द कॅमेरा जर मला थोडे टेक्स भेटले तर मी घेऊया. सो सगळे रेडी आहेत. आणि आज आमच्यासोबत पुष्कर जोग आणि अंशुमन विचारे सर आहेत. पुष्कर सरांसोबत काम करायला खूप मजा आली, कारण त्यांचा पिकअप आणि डान्सिंग खूप लेवल अप होता. डान्सिंग झाल्यानंतर मिलिंद दास्ताने सरांचे ॲक्टिंगचे टेक होते ते झाले आणि त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट ब्रेक. आता आहे आमच्याकडे काय जेवला? बिर्याणी आलेली आहे. आता आम्ही जेवणार आहोत. जेवल्याच्या नंतर आमचा परत टेक लागला. जेवायला या खूप भूक लागली. आता किती वाजले? 3:40 झाले. आम्हाला 4 वाजेपर्यंत यायला बोलू. वा 4 वाजेपर्यंत यायचंय. आणि आम्ही सकाळी किती वाजता आलो? आणि अशा प्रकारे मॅडम सेपरेट टेबलवरती जेवायला बसल्या होत्या आणि बाकी सगळे भारतीय व्यवस्थित खाली असे जेवायला बसले होते. गुलाबजामची आठवण काढत सगळे जेवत होते. सगळ्यांचं जेवण हळूहळू आणि मस्ती वगैरे करत झालं. जेवताना पन्ना पण खूप मस्ती करत होती आणि तिला जोडी भेटली वेरोची आणि रसिकाची. मग काय मस्ती थांबणारच नाही. जेवण कमी आणि मस्ती जास्त असं सगळं काही झालं. जेवणात होती बिर्याणी आणि कोशिंबीर. सो ही सुंदर अशी बिर्याणी आणि कोशिंबीर सर्वांना आवडली. हो, आमचे बाप्पा इथे रेडी आहेत. असा सेटअप आहे आणि या सेटअपमध्ये आमचं शूट चालू आहे. पण आपण खूप मस्त रेडी झाली आणि आमचं शूटमध्ये आता भेटला आहे ब्रेक नंतर. मला व्लॉग काढायचा पण इथे अलाउड नाही आहे आणि आम्ही फोन सोडून आणला आहे. पूर्ण शूट झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी पुष्कर सरांसोबत घेतले थोडे फोटो आणि फोटो नंतर आम्ही केला गणपती बाप्पा. त्यांचा फायनली झाला आहे पॅकअप. जास्त काही टेक घ्यायला भेटले नाही कारण इथे खूप जास्त स्ट्रिक्टनेस होता. सो जास्त टेक घ्यायला भेटले. आमचे गणपती बाप्पा बसून दमलेले आहेत. सो फायनली आमचा पॅकअप झालेला आहे. सो गाईज तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आमचा पॅकअप झालेला आहे. तरी मागे छोटे सीन चालू आहेत. वेरोनिका जेव्हा बोलत होती तेव्हा इकडे हे सीन चालू होते. हे सीन स्टोरी लाईन मधले होते. सो गाणं खूप सुंदर असणार आहे. आम्ही खूप लॉंग टाइम नंतर एकत्र भेटलेलो आहे. लॉंग टाइम नंतर वर्ष आमचं सोडून टाका. आमचं काय नाही, आमचं चालतं. कसं वाटतंय मॅडम पॅकअप? बहुत अच्छा लगा और आज का शूट बहुत अच्छा हुआ है. Yes, thank you Shubham. Thanks a lot to Maddie and everyone. Thanks a lot for coming. Thank you so much. आता सेट उतरवत आहेत. तुम्ही बघू शकता पॅकअपचं सगळं चालू आहे. आता सेट उतरवण्याची तयारी चालू आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत आता. सो सेट उतरवत आहेत आणि आमचा झाला पॅकअप. सो गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.